नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून. पुणे दौऱ्यावरती आलेल्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुळा-मुठा नदीचा नदी सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. या प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्यानंतर राजकीय पक्ष तसंच काही पर्यावरण प्रेमींकडून प्रकल्पाला विरोध केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रकल्प पुणे शहरासाठी धोकादायक असल्याचं सांगत यासाठी एक समिती नेमून पुढचा निर्णय राज्य सरकार घेईल असे संकेत देखील दिले. यानंतर या प्रकल्पाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली. नंतर पुण्यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी पर्यावरण तज्ज्ञ, पाटबंधारे अधिकारी, मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नदी सुधार प्रकल्पाला मान्यता दिलेल्या प्रक्रियेत 5 दोष असल्याचं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे. तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं म्हणून राष्ट्रवादी विरोध करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. पवार यांना बैठक घेण्याचे अधिकार काय असा सवाल सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. तीन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कालावधी या सगळ्या टेक्निकल गोष्टी पूर्ण झाल्या. हे करता येईल का, हे प्रॅक्टिकल आहे का, हे व्यवहार्य आहे का, असं करत करत टेंडर निघालं. टेंडर वेगवेगळ्या कारणाने अनेक वेळा पोस्टपोन झालं. फायनली सगळं ओके होऊन टेंडर निघालं, ओपन झालं, वर्क ऑर्डर निघाल्यानंतर हे जागे झाले. हा राजकीय सुडापोटी चाललेला विषय आहे आणि पुण्याच्या लोकांना हे कळतंय. त्याला खूप विरोध आहे. आदरणीय पवार साहेबांनाही मागच्या आठवड्यात राजेंद्र सिंगजी त्यांची सगळी टीम ही मागच्याच आठवड्यात भेटून गेली आणि त्यांचा अनेक वर्षाचा प्रचंड विरोध आहे आणि त्यांना असं वाटतं की पुण्यामध्ये जर हा उपक्रम केला तर खूप अडचणी होतील. त्याच्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करणं जास्ती गरजेचं आहे. मुळा-मुठा नदीच्या बाबतीत यापूर्वी प्रकल्प डिझाईन झालेला आहे. त्यास पुणे शहरातल्या पर्यावरणवादी लोकांची एक बैठक त्यांनी मागणी केली म्हणून घेण्यात आली. त्यात त्यांनी जे आक्षेप मांडलेले होते त्याची पुन्हा छाननी करण्याच्या सूचना, कारण शेवटी सर्वांचं समाधान करून प्रकल्प सुरू करायचा. प्रकल्पाचा कोणाचाही प्रकल्पाला विरोध असण्याचं कारण नाही. जलसंपदा विभाग त्यांनी बरंचसं काम आता गेल्या 5-7 दिवसात केलेलं आहे. त्यांनी पर्यावरणवाद्या सर्व NGOंच्या बरोबर चर्चा केली, सर्वांचं समाधान करून प्रकल्प चालू केला तर त्याला कुणाचा विरोध राहणार नाही. सरकार म्हणून आम्ही त्या प्रकल्पाला आज या क्षणी विरोध करत नाही. तर पर्यावरण तज्ज्ञांचे मुद्दे नेमके काय आहेत या नदी सुधार प्रकल्पासंदर्भात? हा नदी सुधार प्रकल्प फक्त कॉन्क्रीट प्रकल्प आहे आणि नदीचं फक्त कॅनॉल होण्याची भीती यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रकल्प अस्तित्वात आल्यास पुण्याला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. नदीच्या प्रवाहात अडथळे कसे रोखणार आणि नदीपात्रातील सांडपाणी कसं रोखणार असे काही प्रश्न किंवा मुद्दे पर्यावरण तज्ज्ञांनी उपस्थित केले. तर हा प्रकल्प नेमका काय आहे हे देखील जाणून घेऊयात. मुळा-मुठा प्रदूषित झालेली आहे आणि नद्या, मुळा आणि मुठा नद्या या प्रदूषित नद्या म्हणून जाहीर झालेल्या आहेत. पालिका यासाठी नदी सुधार कार्यक्रम राबवणार आहे. विविध ठिकाणी 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असणार आहेत. शहरामध्ये दररोज 744 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त सांडपाणी सोडलं जातं आणि सध्या 567 दशलक्ष लिटर क्षमतेचे 10 प्रकल्प आहेत. 200 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त सांडपाण्यावरती प्रक्रिया केली जाते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून 20 MLD प्रकल्प राबवला जातो. PMC बोटॅनिकल गार्डनमध्ये 10 MLD साठी, तर बाणेरमध्ये 25 MLD पाण्याकरता, वारजामध्ये 28 MLD पाण्यासाठी आणि वडगावमध्ये 26 MLD, तर तानाजीवाडीमध्ये 15 MLD, नायडू हॉस्पिटल परिसरात 127 MLD पाण्यासाठी प्रकल्प, तर धानोरीमध्ये 33 MLD आणि भैरोबा नाल्याजवळ 75 MLD साठी, मुंडव्यामध्ये 20 MLD साठी, तर खराडीमध्ये 30, मत्स्यबीज केंद्रामध्ये 7 MLD साठी क्षमता प्रकल्प असणार आहे. शहरामध्ये 113.6 किलोमीटरच्या नवीन गटार लाईन सुद्धा टाकल्या जाणार आहेत.
याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, हा नदी सुधार प्रकल्प ज्याचं भूमिपूजन खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं, मात्र त्यावरती आता काय प्रतिक्रिया येत आहेत? याच्यात दोन गोष्टी आहेत. हे मुळाचे दोन प्रकल्प आहेत. एक जायकाचा प्रकल्प जो पाणी शुद्धीकरण नदीचं जलप्रदूषण करण्यासाठीचं त्याला जपानने कर्ज दिलेलं आहे केंद्र सरकारला आणि त्याचा बराचसा वाटा हे केंद्र सरकार उचलणार आहे, म्हणून त्याच्यात केंद्राचा मोठा वाटा आहे. हा त्यातला एक पार्ट झाला, तो 1400 कोटीचा, आणि दुसरा 1000 कोटीचा साधारण तो नदी सुशोभीकरण प्रकल्प. असे दोन जवळपास 2500 कोटीचे टेंडर फ्लोट झाले पंतप्रधान दौऱ्याच्या अगोदर महापालिकेने. आपल्याला माहिती आहे पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्याच्यानंतर काही पर्यावरणवादी पहिल्यापासून विरोध करतच होते. पुणे आपल्याला माहिती आहे एकदम जागृत शहर आहे, त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट काही झाली का पहिल्यांदा विरोध सुरू होतो पर्यावरणवाद्याकडनं. ही सगळी बुद्धिवादी मंडळी असतात, ते कायदे सगळे मुद्दे पटवून देतात. त्यातल्या दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. राजकारण वेगळं ठेवलं तरी जायकाचा जो प्रकल्प आहे ना तो गरजेचा आहे अशासाठी, कारण सध्या ह्या पुणे शहरातनं जे सांडपाणी सोडलं जातं ते सगळं आजही दुर्दैवाने नदीत सोडलं जातं आणि ते तसंच पुढं उजनीला जातं. सगळी नदीची अक्षरशः गटारगंगा बनलेली आहे मुळामुठाची. याचं जलशुद्धीकरण होत नाही. त्याच्यासाठी एक जपान सरकारने आपल्याला कर्ज दिलेलं आहे, त्याचं पैसे वापरणं गरजेचं होतं, म्हणून तातडीने हे सगळं मंजूर करून घेतलं गेलं आणि तो प्रकल्प मंजूर करून घेतला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. त्याचं शुद्धीकरण प्रकल्प झाले पाहिजे का, तर झालेच पाहिजेत. पण दुसरा एक प्रकल्प आहे नदी सुशोभीकरण. त्याच्या अंतर्गत आता मध्येच 2-3 महिन्यापूर्वी अहमदाबादला पुणे महापालिकेचे अभ्यास दौरा जाऊन आला. त्यात काही पत्रकार पण होते आणि तिथं जसं अहमदाबादला जर सुशोभीकरण केलेलं आहे नदीचं साबरमतीचं, त्या धर्तीवर पुण्यातल्या मुठा नदीमध्ये दोन्ही साईडने असे घाट बांधायचे सिमेंट कॉन्क्रीटचे आणि सुशोभीकरण करायचं, गार्डन करायचं, रस्ते करायचे. याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे बेसिकली, कारण त्याच्यामुळे ऑब्व्हियसली नदीचं पात्र सिंक्रोनाइज होणार आहे, पूर रेषेची पातळी वाढणार आहे. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे साधारण 60-70 हजार क्युसेकच्या पुढं पुराचं पाणी सोडलं तर नदीकाठची जी झोपडपट्टी आहेत, पाटील इस्टेट असेल, शिवाजीनगर, संगमवाडी, इथं पुराचं पाणी घुसतं. हे वास्तव आहे. म्हणून त्या प्रकल्पाला विरोध आहे पर्यावरणवाद्याचा मोस्टली याच्यामुळं. आणि त्यात आता राजकारण असं घुसले. पंतप्रधान उद्घाटन करून गेल्यानंतर शरद पवारांनी घोषणा केली की काही पर्यावरणवादी मला येऊन भेटले, जे काय चाललंय नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली ते चुकीचं आहे अशा माझ्याकडे तक्रारी आल्यात. त्याची तत्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी असे त्यांनी सूचनावजा निर्देश दिले. त्यानंतर तातडीनं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक बोलवली आहे पर्यावरणवाद्यांची सगळ्यांची, आणि हा प्रकल्प आम्ही स्थगित करीत आहोत अशी त्यांनी घोषणा करून टाकली मुंबईत परस्पर. त्यानंतर ऑब्व्हियसली महापौर भाजपचे त्यांनी हे राजकारण आहे सगळं आरोप प्रत्यारोप झाले. पण वास्तव हे आहे त्यातला निम्मापाठ झाला पाहिजे आणि निम्मापाठला अभ्यास करूनच झालं पाहिजे. जी चंद्रकांत, एकूणच काय तर राष्ट्रवादीकडून आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून सुद्धा या एकूणच प्रकल्पावरती आक्षेपच घेतला गेलाय. आता पुढे हा प्रकल्प कसा पुढे जातो हे पाहावं लागेल. मात्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. जुहू इथल्या आदिश बंगल्याचं बांधकाम करताना राणे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेनं यापूर्वी सुद्धा त्यांना नोटीस पाठवलेली होती. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या पथकानं राणेंच्या घरी जात पाहणी सुद्धा केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा महापालिकेच्या के वेस्ट विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान 15 दिवसात स्वतःहून अतिरिक्त अनधिकृत बांधकाम निष्कासित करा, नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल असं पालिकेनं स्पष्ट केलंय. पंधरा दिवसात स्वतःच अनधिकृत बांधकाम नष्ट करा, अन्यथा महानगरपालिकेला कारवाई करावी लागेल अशी दुसरी नोटीस नारायण राणे यांना बजावण्यात आली आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुंबईमधून विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, पहिल्या नोटिशीनंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी किती दिवसांची मुदत राणे कुटुंबियांना देण्यात आलेली होती आणि ती मुदत संपली आहे का? कारण आता दुसरी नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे. नक्कीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुही येथील आदिश बंगला येथे
या बंगल्यावरती अनधिकृत बांधकाम आढळलं होतं. त्या बाबतीत महानगरपालिकेनं 351च्या मार्फत नोटीससुद्धा जी आहे ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिली होती. खरं तर 15 दिवसाचा कालावधी दिला होता आणि या नोटीसमध्ये असा उल्लेख करण्यात आला होता की संबंधित अनधिकृत बांधकाम जे आढळलेलं आहे हे निष्कासित करण्यात यावं, अन्यथा महानगरपालिका त्याच्यावरती कारवाई करेल अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती सुरुवातीला त्यांना देण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा त्यांना 15 दिवसाच्या नंतर जी आहे ती नोटीस देण्यात आलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या या एकंदरीत कारभारावरतीच प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित झालेला आहे. कारण का ज्यावेळेला अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत ज्यावेळेला 351 नोटीस दिली जाते त्यावेळेला संबंधित अनधिकृत बांधकाम असलेल्या व्यक्तीला 15 दिवसाचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर या व्यक्तीनं जर ते अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर महानगरपालिका ते अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी हातात ते बांधकाम जे ते तोडलं महानगरपालिकेमार्फत तोडलं जातं. मात्र अशा पद्धतीनं न होता महानगरपालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुसरी नोटीस जी आहे ती दिलेली आहे. या नोटीसमध्ये स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे की चेंज ऑफ यूजच्या मार्फत अनेक ठिकाणी रूमचं बांधकाम जे आहे हे करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो बिल्डिंग अँड प्रपोजल डिपार्टमेंट आहे याच्यामार्फत अनेक परवानग्यासुद्धा ज्या आहेत या बांधकाम करताना घेण्यात आलेल्या नाहीत असा ठपका जो आहे या नोटीसीमार्फत ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीसीनंतर तक्रारदार जे आहेत या तक्रारदारांनी सुद्धा आता नाराजी व्यक्त जी आहे ती महानगरपालिकेवरती केलेली आहे. 2 वेळा नोटीस काय देण्यात आले असा प्रश्नचिन्हसुद्धा जो आहे तो त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि संबंधित बांधकामावरती जर कारवाई केली नाही तर आपण या विरोधात न्यायालयात धाव घेऊ अशा पद्धतीचं विधानसुद्धा जे आहे ते तक्रारदाराकडनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडनं आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आदेश बंगल्याच्या बाबतीत पुन्हा एकदा नोटीस दिलेली आहे. त्यामुळे आता महानगरपालिका नेमकी तोडक कारवाई कधी करते त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. श्वेता जी, विशाल धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे पहिल्या नोटीशीनंतर सुद्धा कोणतीही ॲक्शन ही राणे कुटुंबियांकडून दिसली नाही. त्यामुळे आता महानगरपालिकेकडून आणखी एक नोटीस राणेंना बजावण्यात आली आहे. पुढची बातमी पुण्यातून आहे. पुण्यामध्ये चक्क एक परीक्षा केंद्रच गायब झालंय. कारण टिळक रस्त्यावरती एका इमारतीमध्ये राव ज्युनियर कॉलेज आहे. या ठिकाणी 12वीचं परीक्षा केंद्र आहे आणि प्रत्यक्षात जाऊन बघितलं असता तिथे परीक्षा केंद्राचा काही ठाव ठिकाणाच दिसत नाहीये. विशेष म्हणजे बोर्डाच्या वेबसाईटवरती याच पत्त्याची नोंद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. तेव्हा पुलगेट तिथल्या सोलापूर बाजार परिसरातील एका खासगी क्लासेसमध्ये ही 12वीची परीक्षा घेतली जात असल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षण मंडळाला याचा मागमूस सुद्धा नाही. याबाबत प्रश्न विचारले असता या तथाकथित परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षिकेनं अक्षरशः थातुरमातुर उत्तर देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. एकूणच परीक्षेतील गैरप्रकारांना प्रोत्साहन देणारा हा प्रकार असल्याचा संशय येतोय. या संदर्भात विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत चौकशी केली जाणार आहे. आज त्या केंद्रावरती पेपर सुरू नाही. मात्र ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या देहू नगरीमध्ये तब्बल 2 वर्षांच्या कोरोना महामारीनंतर आज संत तुकाराम महाराजांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा साजरा होतोय. पहाटे 4:30 वाजल्यापासून संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये महापूजा सुरू झाली. त्यानंतर सकाळी 9 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा सुद्धा होते आणि दुपारी 12 वाजता संत तुकाराम महाराजांचा मुख्य वैकुंठ गमन सोहळा फुलांच्या वर्षावात पार पडणार आहे. त्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल. 2 वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहू नगरीत आलेत. देहू नगरीतून आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत. गोविंद, आज पहाटे 4:30 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आता सध्या काय सुरू आहे, काय वातावरण आहे देहू नगरीमध्ये आणि संपूर्ण दिवसाचे हे सोहळे कसे कसे असणार आहेत? आज पहाटेपासूनच नाही तर कालपासून या देहू नगरीमध्ये जे वारकरी आहेत ते दाखल झालेले आहेत. वैष्णवांचा मेळा बघतो आणि माझ्या बाजूला इंद्रायणी जी आहे दुथडी भरून वाहते आहे आणि या इंद्रायणीमध्ये आचमन करून
प्रत्येक वारकरी जो आहे तो आपली दिंडी घेऊन येतो आणि दिंडीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर तो तुकाराम महाराजांचं दर्शन घेतो आणि ह्या सगळ्या दिंड्या पुढे वैकुंठ गमन प्रस्थानच्या ठिकाणी जातात. आपण बघतो की ही दिंडी आहे आणि या दिंडीतली ही सगळी जी वारकरी आहेत साने थोर जे आहेत ते सगळे आपल्याला दिसते की यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही आपल्याला लक्षात येतोय आणि ज्ञानोबा तुकारामाचा गजर जो आहे तो सर्व दूर इथे आपल्याला ऐकायला मिळतोय. या क्षणी आपण एक अभंग घेऊ. आपल्यासोबत तरुण वारकरी आहेत. महाराज एक अभंग होऊ दे. तुकाराम 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 हो नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता का पे हा विचार देणारा तुकाराम महाराज संत जे आहेत विद्रोही संत किंवा जाती व्यवस्थाला फाटा देणारे संत म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि या संताकडे काय मागणं मागायला तुम्ही आज आलात माऊली? हॅलो, मी हरिभक्ती परायण मोहन महाराज पवार. आमचा हा श्री कराभीमा प्रासादिक दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यामध्ये साधारण 300-350 लोक आषाढी वारीला असतात. गेले 2 वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळं संपूर्ण जगावरती महामारी आली आणि वारी सुद्धा निघाली नाही. तर आता ह्या वर्षी बीज यंदा 2 वर्षानंतर भरलेली आहे. 2 काय विजेचं महत्व सांगा. बीजेचं महत्व असं आहे की जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आमचे आराध्य दैवत वारकरी मंडळाचं आराध्य दैवत आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजेला जर आलो नाही तर आम्हाला वर्षभर करमत सुद्धा नाही. म्हणून विजेची वारी आणि आळंदी पंढरीची वारी ही महत्वाची आमच्या वारकरी जीवनामध्ये महत्वाची आहे. या ठिकाणी तर महाराजा सदैव वैकुंठ गमन त्यांचं झालेलं आहे, परंतु त्यांनी दिलेले जे विचार ते आजही आहेत. आज आहे काय अभंग आठवतो या क्षणी त्यांचा? काय ओळी आठवतात त्यांच्या? ह्याच्या आपल्या तुकोबारायांच्या आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग शेवटच्या निर्याणीचा अभंग महाराजांनी गेला आणि वैकुंठ गमन केलं. काय सांगितलेलं महाराजांनी? काय वाटतं की महाराजांची शिकवण आजही किती सगळ्यांना कामाला इतकी प्रखर आहे आजही शिकवण की हा जो जनसमुदाय बघितल्यानंतर असं वाटतंय की जणू काय आजही तुकोबाराय आजही आहेत आणि आहेतच. अर्थातच आजही सदैव वैकुंठ गमन जरी झाला असेल तरी ते आज विचाररूपी आपल्या सोबत आहेत आणि म्हणून बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय. अभंग नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला. तर 2 वर्षांनी देहूमधलं हे वातावरण आज आहे आणि त्या वारकऱ्यांसाठीच एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे वारकरी ज्याची आतुरतेनं वाट बघत होते असा नाथषष्ठी सोहळा पैठणमध्ये पार पडणार आहे. राज्यमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. नाथषष्ठी सोहळा होणार की नाही याबाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रम होता, मात्र आता 23 ते 25 मार्च दरम्यान हा सोहळा होणार असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तेवीस मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये पैठण येथे श्रीनाथ षष्ठी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे व येणाऱ्या भाविकांच्या सोयीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आज कुंकुमार्चन विधी पार पडला. सुमारे 5,000 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.
सौभाग्य सौख्यदायी कुंकुमार्चन ही सामुदायिक उपासना करण्यात आली. अंबाबाई मूर्तीची मूळ जागी स्थापना होऊन 306 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. य नमः श्रीं जगन्यायै नमः श्रीं निष्प्रपंचायै नमः श्रीं निरा आणि सोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब कराच. फेसबुकवर सुद्धा मला फॉलो करत राहा.